हॅलो. आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील साहेब, उपस्थित गुरुवर्य, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती, ज्यांची सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, असे आदरणीय कारंजकर सर आणि कारंजकर मॅडम. खरं तर आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला वाटत नाही की सर मी या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आलो आहे. तुमचा कुठला तरी पुस्तक समारंभ सोहळा संपन्न आहे किंवा त्याचा सत्कार करण्यासाठी उपस्थित आहे असं मला असं वाटतंय मला इथं. कारण सरांच्याकडे पाहिल्यानंतर अजूनसुद्धा सरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांचे व्यक्तिमत्व पाहिलं तर मला वाटत नाही की सर या ठिकाणी रिटायर झालेत आणि रिटायरचाच कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. सरांचा मी विद्यार्थी आहे, सरांचा भरपूर मार खाल्लेला आहे मी. अजूनसुद्धा सरांच्या समोर अलीकडं आता सरांशी बातचीत वगैरे किंवा समोरासमोर येऊन बोलण्याचं धाडस होतं आहे. त्याच्या अगोदर सरांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा यायचा. सरांनी भरपूर मार दिलेला आहे आणि त्या मारातूनच आम्ही आता या ठिकाणी उपस्थित आहे किंवा या ठिकाणी मी उभा आहे. सरांचं मी धन्यवाद मानावं तितकं कमी आहे. आजच्या प्रस्ताविकामध्ये सरांचा जो गुणगौरव केलेला आहे किंवा सरांचं जे कर्तृत्व प्रास्ताविकामध्ये जे सरांनी या ठिकाणी वाचून दाखवलं, एक आदर्श शिक्षक कसा असावा. सरांनी आपलं जे संपूर्ण आयुष्य आहे, मला आजच समजलं की सरांची सुरुवात आमच्या गावातून झालेली आहे. आमजावरडेमध्ये जवळजवळ त्यांनी 10 ते 15 वर्ष 19 वर्ष सरांनी सेवा केलेली आहे आणि त्यांचा मी एक विद्यार्थी आहे. असे बरेचसे विद्यार्थी सरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे. त्याचा एक छोटासा नमुना म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. सगळेच या ठिकाणी असतील नसतील याची मला काय खात्री नाही, पण सरांनी केलेलं जे संस्कार आणि त्या आदर्शावर आम्ही वाटचाल करत आहोत. एक आदर्श शिक्षक कसा असावा सर, अजूनसुद्धा मी त्याचा एक 10% भाग बनलो असेल पण नसेल पण अजून पुढचा भाग मला बनायचा आहे. शिक्षकाने आपलं जे संपूर्ण आयुष्य आहे ते शिक्षणासाठी कसं प्रवाहित करावं. या मंचावर उपस्थित सगळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे लोक आहेत. मी सुद्धा अनावधानानं शिक्षण क्षेत्रामध्ये पडलो आणि नंतर शिक्षणाचाच झालो आणि कारंजकर सरांना आदर्श म्हणून मी वाटचाल करतोय. सर मला अजून आठवतंय की तुम्ही फक्त स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा यावर भर न देता आता आपण NEP धोरणामध्ये आत्ता त्याची उल्लेख केला आहे की विद्यार्थी हा सर्वांगीण व्यक्तिमत्व घडणारा असावा आणि त्याची पाळंमुळं आम्हाला आमजावरमध्ये सर आणि सरांचे दोन्ही दाम्पत्य, सरांनी दोघंही दाम्पत्यांनी आमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते अजूनसुद्धा ती शिदोर घेऊन आम्ही आज वाटचाल करत आहे. सर मला दुर्दैव वाटतं की मला तुमच्यासोबत काम करायचं होतं, पण मी सांगली जिल्ह्यात, मी आमजावरडेचा आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला आहे, पण मी सांगली जिल्ह्यात सध्या कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी माझी 15 वर्ष झालेली आहे. सरांचे प्रत्येक उपक्रम, आता मगाशी PPT तुम्ही पाहिले असाल, सरांचं काम जे आहे ते तळागाळातलं काम आहे. मी कुठली तयारी करून या ठिकाणी उभा नाही आहे, हे माझं उत्स्फूर्त मत मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आजच्या कार्यक्रमाचं निवेदनसुद्धा अतिशय सुंदर आहे. मी आत्तापर्यंत सरांना निवेदनाच्या भूमिकेत आत्तापर्यंत बघितलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमात सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं निवेदन करण्याचं म्हणजे त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की ते छोट्याशा निवेदनात किंवा 2 मिनिटाच्या मनोगतातून ते व्यक्त होणार नाही. सरांनी संगीत क्षेत्रामध्ये दोन्ही दाम्पत्याने, म्हणजे आत्तापर्यंत मी सर 15 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे, पण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मी अजून शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिलं नाही आहे. तुमचं जे काम आहे ते विद्यार्थी घडवण्यामध्ये, म्हणजे संगीत असेल, खेळ असेल, शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा सरांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. असा सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये सरांचं कथा, काव्यसंग्रह, म्हणजे किती क्षेत्र असावीत, एका शिक्षकाची किती क्षेत्र असावीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकवणारे कोणी BEd झाल्यानंतर शिकवतात, डिग्री मिळाल्यानंतर, नोकरी मिळवल्यानंतर शिकवतील, पण सरांनी जी प्रत्येक गावामध्ये आज इथं जे उपस्थित समुदाय आहे ते संपूर्ण, मला वाटतं राधानगरी तालुका असेल, करवीर असेल, या संपूर्ण गावातील समुदाय फक्त विद्यार्थी नाहीत तर हा आगळा वेगळा असा सोहळा यासाठी म्हणावं असं वाटतंय. विद्यार्थ्यांची नाळ शिक्षकांसोबत असतेच, पण विद्यार्थ्यांसोबत त्या गावातील ग्रामस्थ असतील आणि त्या गावातले त्या विद्यार्थ्यांचे पालक असतील, हे सगळे आवर्जून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सरांच्या बाबतीत सांगायची एकच छोटीशी गोष्ट, मी अभ्यासामध्ये होतो बऱ्यापैकी, बाकीचे कलागुण माझ्याकडे नव्हते. सरांनी गायनचं हे बसवत असताना एकदा मला रिजेक्ट केलं, माझा आवाज तिथं बसत नव्हता, पण ती खंत मला आत्तापर्यंत होती आणि मी सरांना
सांगू इच्छितो अभिमानानं की मी संगीत क्षेत्रामधलं सर पेटीचे क्लास लावले आहेत आणि आतापर्यंत 2 परीक्षा मी पास झालेलो आहे आणि तबल्याची पण पहिली परीक्षा मी या ठिकाणी पास झालेलो आहे. हे सरांच्या आदर्शामुळं. सरांचे मी सगळे डी पी असेल किंवा त्यांचे जे स्टेटस वगैरेचे उपक्रम बघतोय, अत्यंत उपक्रमशील ते सर आहेत. सरांचं कर्तृत्व पण मी या 2 मिनिटात व्यक्त नाही करू शकत आणि सरांच्या सगळ्या उपक्रमाचा मी आहे असा फॉलोअप घेतोय आणि मी सुद्धा सरांच्या पाठीमागं या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. सरांचा आदर्श, एक आदर्श शिक्षक मी सांगतोय सर, जरी आज सेवानिवृत्ती झाला असेल तर मी तुम्हाला अजून एक पुढचं काम देईन की या सेवानिवृत्तीनंतर एक शिक्षक कसा असावा या संदर्भातलं तुम्ही कार्यशाळा घ्यावी आणि महाराष्ट्रातील सगळी लोक निश्चित मी त्यासाठी माझं सुद्धा काही योगदान असेल तर त्या देण्याचं या ठिकाणी प्रयत्न करतो. या दोन्ही दाम्पत्यांना मगाशी उल्लेख केला महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ज्या पद्धतीने कार्याचा ठसा उमटला तसं हे दोन्हीही दाम्पत्य त्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि तुमच्या आदर्शाचा नक्कीच या ठिकाणी आम्ही वारसा पुढे चालवू. तुम्ही दिलेली संस्कारची शिदोरी नक्की पुढे आम्ही सर ठेवू. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीस मला वाटतं या प्रशासनात असताना बऱ्याचशा अडचणी आल्या, सरांच्या जीवनामध्ये बरेचसे प्रसंग आहेत. आता सांगायला लागलो तर 1 तासभर लागेल मला, पण सरांनी त्या सगळ्या प्रसंगावर मात ठेवून, हिरा तो हिराच असतो आणि त्या सगळ्या प्रसंगावर मात करून सरांनी आपलं कर्तृत्व तिथं नाराज न होता, मला सुद्धा असे काही प्रसंग आलेले आहेत प्रशासनात ते होतं, पण तरीसुद्धा सरांनी त्याच्यामध्ये खंबीरपणे ज्या शाळेमध्ये जाईल, ज्या गावामध्ये जाईल त्या गावाची ओळख शाळेच्या माध्यमातून, त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं सर मी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे आशीर्वाद असेच माझ्या सोबत राहतील आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचा आदर्शवत काम महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ते तुम्हाला देता यावं ही मी तुम्हाला पुढील काम किंवा पुढच्या शुभेच्छा यासाठी देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अजित कांबळे सर. धन्यवाद सर. आपल्या अमोघ वाणीतून आपण या सरांच्या कार्याचा या ठिकाणी ठसा वाचलात. या ठिकाणी आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आमचे लाडके व्यक्तिमत्व माननीय विश्वास सुतार साहेब, विस्तार अधिकारी शाहूवाडी यांचं या ठिकाणी स्वागत अशोक पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय विश्वास सुतार साहेब, आपण या ठिकाणी आपला सत्कार आणि स्वागत स्वीकारावं अशी आपणास विनंती. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नज़र को बदलो नज़ारे बदल जाएंगे. कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं है यारो, कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं है यारो, दिशाएं बदलो किनारे अपने आप मिल जाएंगे, किनारे अपने आप मिल जाएंगे. खरोखरच शिक्षकांची मानसिकता बदलून त्यांना शिक्षण क्षेत्राच्या कार्यामध्ये वाहवत ठेवणारे आमचे असे आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विश्वास सुतार साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून करणारे आणि आपल्या आचरणातून आदर्श समाजासमोर ठेवणारे, समाजहित जपणारे असे अधिकारी सुतार साहेब. यानंतर या ठिकाणी उपस्थित वाशी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री संतोष रानगे यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आदरणीय अशोक पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संतोष रानगे, त्यानंतर नवनिर्वाचित सदस्य अमित बुडके, त्यानंतर निवास लोखंडे, उपस्थित मान्यवरांना एक कळकळीची विनंती आहे की सत्कार जे मान्यवरांना गुरुवर यांना द्यायचे आहेत ते मनोगते झाल्यानंतर द्यायचे आहेत. सर्व सभागृहाला विनंती आहे सत्कार थोड्या वेळाने घ्यायचे आहेत. मंचावर उपस्थित असणारे कृष्णात पाटील, नारायण पाटील, निवास लोखंडे, श्री अमित बुडके, संतोष रानगे, प्रवीण पाटील यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय संतोष रानगे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत.
आज आमच्या वाशी कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक कारंजकर सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आज त्यांचे असंख्य विद्यार्थी, त्यांच्या माता भगिनी आणि त्यांच्या समोवती आज असणारा शिक्षक स्टॉप, त्यानंतर आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते शिक्षण अधिकारी शाहूवाडीचे सुतार सर, भागातून आलेले सर्व माता भगिनी, विद्यार्थी, संस्थांचे पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्वजण आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आम्ही बघितलं तर यूट्यूबवरती आतापर्यंत आमची वाशीची शाळा कधीच झळकली नाही, परंतु यूट्यूबवरती जर आज वाशीच्या शाळेमध्ये जायला जर वेळ नाही मिळाला तर यूट्यूबच्या माध्यमातून कारंजकर सरांनी जे विद्यार्थ्यांच्या मध्ये घडवलेली कौशल्य, कला, हे जर बघायचं झालं तर आज आमची शाळा बऱ्यापैकी यशाचं शिखर पार करत असतानाच मध्येच सरांची सेवानिवृत्ती झाली. जराशी गाडी लागली होती मार्गाव, तोपर्यंत सर निवृत्त झाले. आज बघितलं मित्रांनो, 15 ऑगस्ट असून दे, 26 जानेवारी असून दे, त्याच्यामध्ये सुद्धा सर एक वेळ आपण दिपवाळीचे दिवे तयार करण्याचं रोटरी क्लब तर्फे आपलं सरांना म्हणलो मी, सर एक आपल्याकडं मुलांना रोटरी क्लब तर्फे एक मार्गदर्शन करायचं आणि दिवे करण्याचं एक मार्गदर्शन आहे, सर काय करूया. सर म्हणले, रानगे सर कधी पण घ्या, मला सांगा ती वेळ. आदरणीय नेते धनंजय महाडिक साहेबांच्या पत्नी अरुंधती महाडिक वहिनी यांनी आल्या आणि त्यावेळी त्यांनी बघितल्यानंतर सरांनी जे त्यांचं स्वागत केलं, असणारा शिक्षक स्टाफनं त्यांचं जे स्वागत केलं, तर सरांचा कार्यक्रम झाल्यानंतर सरांची एक तळमळ होती. शाळेत कॅम्प्युटर कमी आहेत मॅडम, शाळेत मी फळे असेंडलेले आहेत, अजून थोडे मला फळे लागतील, थोडे बेंच लागतील मॅडम, तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळेल. अहो कोणीतरी विचार केला, मी काय आता पुढे रिटायर होऊन जाणार आहे, कशाला शाळेचं काय बघायचं आहे. परंतु सरांच्या डोक्यात रिटायरमेंटचा विषय नव्हता. मी सरांना विचारायचा, सर किती दिवस राहिले तुमचे. सर मला सांगायचे, रानगे सर आता 2-3 महिने राहिले, 2-3 महिन्यानंतर मी रिटायर होतोय. पण रिटायर होतोय म्हणून तिने आपली काम करण्याची पद्धत थांबवली नाही. तुम्ही आणा, काय शाळेसाठी निधी आणताय, जिथं काय आमच्याकडून लागतंय ते तुम्ही मला फक्त सांगा सर. परंतु शाळेचे आपल्या कुठे हे करून तिने आपल्या मित्रांच्याकडून सुद्धा शाळेसाठी लागणारे फलक असतील, अन्य कुठल्या गोष्टी असतील, परंतु सर कुठल्याही गोष्टीत मित्रांनो कमी पडलेले नाहीत. परंतु शेवटी कोण जरी असला, कितीतरी मोठा अधिकारी असला, तर वयानुसार एकदा तर सेवाची निवृत्ती घ्यावीच लागते. ती त्याच्या मागं कुणाचाही काय वशिला चालत नाही, काय चालत नाही. सर तुम्ही एक पत्र लिहिलं होतं, ते पत्र वाचल्यानंतर वहिनीसाहेब सुद्धा म्हणल्या की हे पत्र सरांनी कसं काय लिहिलंय, एवढं सुयोच्य लिहिलंय की एकदम सांगणार. रोटरी क्लब मधल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ते तुमचं पत्र वाचलं. त्यावेळी प्रत्येकानं त्याचा फोटो काढून घेतला आणि रोटरी क्लबच्या एखाद्या कार्यक्रमाला सरी कारंजकर सरांना बोलूया असं त्यावेळी तिथं सगळ्यांनी सांगण्यात आलं. परंतु मित्रांनो, आज शिक्षक आपण असं म्हणून चालणार नाही. आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक असतात, परंतु सगळे शिक्षक काय त्या ह्याच्यावर नसतात. परंतु आज कारंजकर सर असतील आणि कारंजकर सरांचा स्टाफ बी असेल, यांनी जे घडवलेले जे आज व्यक्तिमत्व आहे, विद्यार्थी आहेत, आपले विद्यार्थी सुद्धा आज परीक्षेमध्ये उत्तीर्ण होताना बऱ्यापैकी मार्क मिळाले. वाशीच्या गावामध्ये डिजिटल फलक सुद्धा झळकले. फक्त
ज्या खायल्या विद्यार्थ्यांनी हे मार्गदर्शन करून मार्क काढले नाही तर त्याला कारंजकर सरांचं मार्गदर्शन होतं, त्यांच्या खाली असणारं वर्ग शिक्षकांचं मार्गदर्शन होतं. परंतु कारंजकर सर, मी जाता जाता एक सांगतो की तुमच्यासारखा शिक्षक परत होण्याचा नाही. आणि एक वेळ असं वाटलं की परवायला सर आता शिक्षक सेवानिवृत्त व्हायला लागलेत, पुढे शाळेचं काय होते कोणाला. परंतु दुसरा पण शिक्षक येत असतो, परंतु कारंजकर सरांची त्याला हे येणार नाही. मला आज व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली, त्यामध्ये पुन्हा एकदा मी तुमचा ऋणी आहे सर. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काम चांगलं केलं सर. आज सगळे जे कारकीर्द तुमची चांगली होती म्हणून आज समोर जे बसलेले लोक आहेत एवढे जण आलेत म्हणजे तुमची कारकीर्द सर चांगली होती. कोणत्या प्रकारचा डाग न लावून घेता तुम्ही कोणत्याही प्रकारचा हे न करता आपल्या खिशाला कधीतरी झळ लागून दे, परंतु खिशाला झळ लागत्या म्हणून मुलांचं कुठलं काम तुम्ही थांबवलं नाही सर. आज बरेचसेच वक्ते आपले भाषण करणार असतील, माझं एकट्याचंच भाषण इथं बोलून चालणार नाही, वेळ होत चाललेली आहे. जय शिवाजी, जय भीम, जय आयल्या, इथंच थांबतो. धन्यवाद रानगे साहेब. अतिशय पोटतिडकीनं आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर सरांचे लाडके चिरंजीव अमृतोष यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सरांनी इतरांची मुलं घडवताना आपल्या मुलांकडे खूप चांगलं लक्ष दिलं आणि दोन्हीही मुलं राज्यस्तरीय शिष्यवृत्तीमध्ये बसले. सामाजिक भावना जपत त्याने सरांच्या कार्याचा वारसा चालू ठेवला. हॅलो चेक. सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावर बसलेल्या पाहुण्यांना आणि आमच्या विनंतीला मान देऊन येथे जमलेल्या सर्वांना अभिवादन. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप खास आणि अभिमानाचा आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर शाळेत प्रामाणिकपणे, शांतपणे आणि निस्वार्थ भावनेने काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं. शिक्षक ते केंद्र मुख्याध्यापक असा प्रवास करताना त्यांनी केवळ शाळा नाही तर अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न उभी केली. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे, ही गोष्ट ते आम्हाला नेहमी सांगतात. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला आदर पाहून कळतं की त्यांनी आयुष्य किती सुंदर जगलं. जेव्हा तुम्ही मनापासून एखादं काम करता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या सोबत उभं राहतं. बाबांनी फक्त शिक्षणाला नोकरी नाही तर सेवा मानली. डॉक्टर कलाम विंग्ज ऑफ द फायर या त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की महान शिक्षक हे फक्त धडे शिकवत नाहीत, ते आयुष्य घडवतात. हे वाक्य बाबांसाठी अगदी तंतोतंत लागू होतं. बाबा, आज तुम्ही नोकरीतून निवृत्त होत आहात, पण खरं सांगू का, शिक्षक कधीच निवृत्त होत नाहीत. तुमची शिकवण, तुमचे संस्कार आणि तुमचं प्रेम कायम आमच्यासोबत राहील. तुमच्यासारखा माणूस आमच्या आयुष्यात आहे हीच आमची सर्वात मोठी श्रीमंती. थोडंसं एक गाणं गातो तुमच्यासाठी. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आदरणीय सरांच्या सौभाग्यवती अलका कारंजकर मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. विचारपीठावरील उपस्थित मान्यवर, समस्त गोतावळा हा शब्द वापरते कारण गोतावळाच म्हणावा लागेल.
सरांनी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपला नोकरीचा उल्लेखनीय शैक्षणिक कार्यातील ठसा उमटविला त्या अनुषंगाने जमा झालेला हा गोतावळा विद्यार्थी वर्ग, विद्यार्थिनी वर्ग, पालक वर्ग आणि त्यांना आपुलकीनं समजावून घेणारे समस्त ग्रामस्थ. अतिशय अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की हे जे सौभाग्याचं लेणं आहे हे माझ्या आईवडिलांनी माझ्या पदरात घातलं आणि त्यामुळं माझं जीवन खुललं आणि नावारूपाला आलं. इयत्ता 10वी नंतर मी ह्यांच्या जीवनात आले आणि D.Edचं पहिलं वर्ष झालं होतं आणि सर मला सोबत म्हणून लाभले. तिथूनचा प्रवास ते पुणे विद्यापीठामध्ये विद्यावाचस्पती म्हणून पदवी असते PhD, तिथे प्रवेश मिळवून देण्यापर्यंत माझा शिक्षणाचा प्रवास सरांनी अखंड चालू ठेवला. त्या दरम्यान अमृतोष, प्रज्ञासूर्य ह्यांचं शिक्षण, घरादाराची जबाबदारी, ह्या सर्व गोष्टी इकडंसुद्धा लक्ष आणि गावामध्ये ज्या ज्या शाळेमध्ये त्यांनी काम केलं या ठिकाणीसुद्धा लक्ष, असं चौफेर लक्ष असणारा अष्टावधानी माणूस, प्रामाणिक माणूस, होतकरू माणूस, हुशार माणूस, सृजनशील माणूस आणि आपली कर्तव्य तत्परता दर्शवणारा, निर्णय क्षमता असणारा माणूस आणि खरोखरच ग्रंथरूपी मानवतावादी माणूस असंच म्हणावं लागेल. असा माणूस माझ्या नशिबामध्ये आहे हे मी माझं अहोभाग्य समजते. सरांच्या आत्तापर्यंतच्या सेवा कारकिर्दीचा लेखाजोखा आत्तापर्यंत माझ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, ग्रामस्थांनी मांडला. मुलाने सुद्धा सांगितलं. आम्ही तिघंही 2 मुलं आणि मी सरांना आपल्या घरामध्ये वळवण्याचा प्रयत्न करत होतो. पप्पा हे असं आहे, पप्पा हे असं आहे, पप्पा शाळेतच, पप्पांचं शाळेतलंच सुरू असायचं. वाशी केंद्रात असू देत किंवा पुंगाव केंद्रात असू देत किंवा कोणतंही केंद्र असो, ज्या ज्या ठिकाणी सरांनी काम केलं त्या त्या ठिकाणी सर घरी कधीच नाहीत, मनाने शाळेत. रात्री 11:30 जरी वाजले आणि रात्री 12 जरी वाजले तरी सरांचं नेहमी लक्ष शाळेतच आणि शाळेतच. मला ते काहीही सांगणार, ते असं झालं, असं करायला पाहिजे, ह्या मुलाचं गणित असं समजायला पाहिजे, मग त्याला असं असं समजावून सांगायला पाहिजे. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि गावाचा विकास, भौतिक विकास आणि शालेय विकास आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा ध्यास हे एकच स्वप्न उराशी बाळगून जगणारे हे हाडाचे शिक्षक म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण अनेक विद्यार्थी ज्या वेळेला आपलं मनोगत व्यक्त करतात, घडतात आणि ते आपल्या जीवनामध्ये आलेले जे शिक्षक आहेत त्यांच्याविषयी बोलतात त्यावेळेलाच आम्हाला तो खरा पुरस्कार वाटतो. आणि खरोखरच सरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या संपूर्ण परिवारासाठी योगदान दिलेलं आहेच, पण त्याच्यापेक्षा 95% त्यांनी आपल्या शाळेतल्या शिक्षकांना, शाळेला योगदान दिलेलं आहे. सर्वस्व आणि समर्पण म्हणून त्यांचं जे जीवन आहे ते शिक्षणासाठीच आहे. शिक्षणाची ही वाहती गंगा अशीच राहणार आहे आणि शिक्षणाच्या या वाहत्या गंगेचं, ज्ञानसूर्याचं हे जे कौतुक होत आहे आपल्यामार्फत तर ते खूपच प्रशंसनीय आहे. मी त्यांची पत्नी म्हणून मला खूप अभिमान वाटतो की मला हा जोडीदार मिळाला, मनासारखा जोडीदार मिळाला. खूप भाग्य लागतं. अहोरात्र कष्ट करणारा, मलासुद्धा वेळ पाहिजे असं मी हक्काने सांगते, पण मला तो वेळ अजून मिळालेला नाही. त्यांच्याकडचा पुरेसा वेळ मला अजून काही मिळालेला नाही. पण सेवानिवृत्तीनंतर अपेक्षा व्यक्त करते की अहो तुम्ही माझ्यासाठी थोडासा वेळ काढावा. आणि खरोखरच मला तुम्हाला सर्वांना बघून खूप समाधान वाटते की माझ्या नवऱ्याच्या कौतुकासाठी तुम्ही इथे सगळे आपली कामं वेळ वगैरे काढून आलात. खरोखरच मी ऋण व्यक्त करते. कारण हा जो तुम्ही इथं येण्याचा हा उद्देश आहे, हा जिव्हाळा आहे, आपुलकी आहे आणि आत्मीयता आहे. या आत्मीयतेच्या पोटी आपण सगळे इथं जमत आहोत. आणि खरोखरच सरांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देते. माझ्या आईवडिलांचे धन्यवाद देते, माझ्या बहीण भावांचे धन्यवाद देते. ह्या सर्वांच्यामुळं मी इथं आले. माझ्या सासरमाहेरच्या पूर्वाश्रमीने मी या ठिकाणी उभी राहिले. सरांनी आता आजच माझा पेपर होता, एक सांगते, आज पेपर होता माझा, तरीसुद्धा म्हणजे जेवण वगैरे करायचं असतं, जेवण बाजूला ठेव, पेपर पहिल्यांदा महत्त्वाचा, पेपरला तो जायचं आणि त्याच्यानंतर काय असेल ते, म्हणजे ते शिक्षणालाच फक्त शिक्षण, बाकी काही नाही.
आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ट्रिपल ग्रॅज्युएशन मला करू दिलं, पोस्ट ग्रॅज्युएशन डबल करू दिलं आणि अजून पण तुला शिकायचं तर तू शिक असं म्हणतात. आणि माझं खरोखर म्हणजे एखादी साडी घेणं किंवा चप्पल वगैरे काही घेणं असं काही माझी म्हणजे हौस नाही. फक्त मला जेवढं शिकायला मिळेल तेवढं मला शिकायला यावं, अजूनपर्यंत शिकायला यावं, अजून शिकता यावं असं वाटतं आणि ती अपेक्षा ते पूर्ण करत आलेले आहेत. समस्त माझा मित्रवर्ग आहे, माझं शिक्षण गारगोटीमध्ये झालं. माझे गारगोटीचे SSKB सवंगडी आहेत, शाहूकुमार भवन गारगोटी SSKB सवंगडी. त्याचबरोबर माझी मैत्रीण आहे, बालमैत्रीण. माझ्या शिक्षक स्टाफ म्हणजे मी हातकणंगलेमध्ये होते त्यावेळेलासुद्धा ज्या ठिकाणी मी माणसं जोडलेली आहेत त्या माझ्या भगिनी आलेल्या आहेत, त्यांचे परिवार आलेले आहेत. त्याचबरोबर माझे विद्यार्थीगण, त्याचबरोबर पुन्हा माझ्या सरांचा मित्रपरिवार हा जो आहे तो म्हणजे सोन्यासारखा संसार आमचा सगळा आहे असंच म्हणावं लागेल. एकत्र हा परिवार आहे असं मला म्हणावं लागेल. कारण विश्वरूपी मानव माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि या विश्वाला वंदनीय असणारा हा मानव माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा 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 जन्मोजन्मी राहावा, जन्मोजन्मी आणि खूप खूप किती पण जन्म मला मिळत माझा पती माझ्यासोबतच असावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. अखंड सौभाग्य राहावं ही अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिली आपण साथ, सुखदुःखात धरला विश्वासाचा हात. असा जीवनसाथी लाभणं खरोखरच ही भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांच्या सहवासानं आपलं जीवन समृद्ध झालेलं आहे. आपण आपल्या शब्दातून सरांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सर, मी या ठिकाणी तुम्हाला मॅडमांना वेळ देण्यासाठी पुन्हा एकदा विनंती देते. मॅडमांना तुम्ही जगप्रवास घडवून आणावा, परदेशवारी करावी अशी या ठिकाणी विनंती करते आणि मॅडम सर इथून पुढं तुम्हाला नक्कीच वेळ देतील अशी मी सरांच्या वतीनं ग्वाही देते. यानंतर सरांचे दुसरे चिरंजीव प्रज्ञा सूर्य, नावाप्रमाणेच सूर्यासारखे तेजस्वी असणारे आणि समाजभान जपणारे असे दुसरे चिरंजीव प्रज्ञा सूर्य आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद, मान्यवर आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. मगाशी आई जसं म्हणली की हाडाचा शिक्षक, तर खरोखर हाडाचे शिक्षकच आहेत. अजून एक आई म्हणली की सगळं संपूर्ण आपलं आत्तापर्यंतचं आयुष्य त्यांनी खरोखर विद्यार्थी घडवण्यामध्ये आणि खूप लोकांना घडवण्यामध्ये दिलेलं आहे असं मी म्हणेन. आणि त्यांना आयुष्यात जे जे गुरु भेटले ते व्यासपीठावरती आहेतच. आणि तुम्ही सर्वांनी एवढं इथं जमलेले आहात, हे सगळं तुमचं सर्वांचं प्रेम हे जे दिसतंय हेच आत्तापर्यंत माझ्या बाबांनी कमवले असं मला वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद प्रज्ञा सूर्य. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपल्या बाबांच्या प्रती आपलं मनोगत प्रज्ञा सूर्यने व्यक्त केलेलं आहे. यानंतर माननीय SK यादव साहेब यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज आदरणीय सुनीलजी कारंजकर सर आपल्या 37 वर्षाची भरगच्च अशी सेवा शिक्षण विभागातील पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत आणि या निमित्तानं आपण त्यांना सदिच्छा देण्यासाठी त्यांचा सारा गोतावळा असं मॅडमने उल्लेख केलं ते खरंच आहे. गोतावळा हा केवळ पाहुण्यांचाच नसतो, मित्रवर्गातला असतो, शिष्यवर्गातला असतो. तर असा सारा गोतावळा सरांनी आज जमा केलेला आहे, त्यांच्या भोवती आलेला आहे. खास करून त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत, त्यांना अजूनही आशीर्वाद देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी. त्यांचे पहिले मुख्याध्यापक आणि गुरुसुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. पाटील सर आहेत, ते आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ते मी त्यांना मगाशी विचारले की आपण सर कधी रिटायर झाला, तर 21 वर्ष झाली म्हणून सांगितलं रिटायर होऊन. आणि आजसुद्धा ते उत्तम त्यांचं आरोग्य आहे. याचबरोबर त्यांचे पाहुणे मंडळी आहेत. खास करून आमचे विश्वास सुतार साहेब आहेत, शाहूवाडीचे गट शिक्षण अधिकारी, आमचे आंग्रे साहेब आहेत,
शिक्षण विस्तार अधिकारी करवीरचे म्हणजे अधिकारी वर्ग सुद्धा आमचा उपस्थित आहे. आपण सर्व मित्रवर्ग या ठिकाणी आहात. आमच्या बँकेच्या संचालिका मान्य मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बाजीराव आहेत, प्रशांत आहेत. ज्या गावामध्ये त्यांनी सेवा केली त्या गावचे पदाधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना मी या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वेळ खूप झालेला आहे, परंतु मी 2च मिनिटांमध्ये सरांच्या बाबत आपलं माझं मनोगत व्यक्त करणार आहे. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवीत. सरांनी आज खूप आपल्या सर्व जे आपण जमलेलो आहोत ती सरांनी नाती जपलेली आहेत हे आपल्याला दिसून येतं. सरांनी जे काम केलेलं आहे पहा. सर हाडाचे शिक्षक म्हणून सांगितलं, खऱ्या अर्थानं ते हाडाचे शिक्षक असं म्हणूया. त्यांचं कुटुंबसुद्धा अतिशय कलाकार घराणं आहे आपल्याला माहिती आहे. सर गायक आहेत, वादक आहेत, लेखक आहेत. स्वतः सरांनी सुद्धा खूप पुस्तकं लिहिलेली आहेत आणि विद्यार्थ्यांच्या बद्दलचं तर त्यांचं प्रेम खूप मोठं आहे. सरांची भूमिका कशी आहे पहा. नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी. नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी. माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी. माझा खडू माझा फळा, माझा खडू फळा माझे टाळ विनानी मृदुंग. माझा खडू फळा माझे टाळ विनानी मृदुंग. फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग. मॅडम म्हटल्या की रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत शाळेतच होते, तर त्या ठिकाणी ते अभंग गात होते शिक्षणाचे, ज्ञानाचे. मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकरं. आज सांगलीहून त्यांचा विद्यार्थी आलेला आहे, त्यांची मुलंसुद्धा आहेत. त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझं चंद्रभागा तीर. त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे. काही वेगळे आहे का पुण्य देव दर्शनाचे. ज्ञानदानाचे हे व्रत हीच माझी एकादशी. सरांची जी भूमिका राहिलेली आहे, ज्ञानदान करणे हीच माझी एकादशी आहे. माझ्या लेकरांचे यश माझे प्रयागनी काशी. जेव्हा येतात लेकरं सुखदुःख वाटायला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला. खरं म्हणजे सरांनी असं ध्येयानं काम केलेलं आहे. कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही एक उपक्रम राबवलेला होता की ज्या उपक्रमाची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली आणि त्याला बक्षीस महाराष्ट्र शासनानं दिलं. माझा TV माझी शाळा. आपल्याकडे या ठिकाणी बरेच जण शिक्षक आहेत, त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि सरांनी त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत सुंदर असे अभ्यासपूर्ण असे पाठ घेतले. त्याचं रेकॉर्डिंग झालं आणि ते TV वर प्रसारित झालेले आहेत. खूप छान असं सरांनी काम केलेलं आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की आता सारं काही संपलं, पण जो काम करणार आहे तो थांबत नाही. मग ते कोणत्याही क्षेत्रातलं काम असो, त्याच्यामध्ये त्यांची जी आवड आहे ती त्यांनी जोपासावी. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं. त्यांचं कुटुंबीय अतिशय आनंदी आहेत. या निमित्तानं मी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आताच मंचावर आदरणीय आनंद आकुर्डेकर साहेब, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती करवीर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आदरणीय तानाजी शेंडगे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
आजच्या या कार्यक्रमाला जरा वेळ झाला आहे, पण गाडी माझी ॲव्हरेज देते 80. खरं मी एक 30-40मध्येच आवरणार, कारण का सरांचा जो परिचय आहे, मी एक शेतकरी आहे आणि कुरडूत सर आमच्या होते. आजच्या या सरांचं जे गणित आहे, सर शिक्षकच नाहीत तर सर समाजाचं सुद्धा इतकं काम करत आहेत की सर माझा एक वडापावचा व्यवसाय आहे आणि सर तिथं गाडी घेऊन जात असताना मी त्या गाडीत बघितलं. सर म्हणलो हे काय गाडीत? तर ती कपडे आहेत. तर सर का हो? तर ती त्या इस्त्रीवाल्याला धुवाई द्यायची आहेत आणि ती गरीब गबाळी त्यांची मुलं आहेत त्यांना द्यायचं आहे. म्हणजे सरांचं एवढं कार्य ब्रँड आहे की ते न सांगण्याच्या पलीकडचं. कवित्व बर्वे, रसिकत्व परचो जैसा, ज्या ज्ञानेश्वरीचा आरंभ याच ओवीनं झाला. वाचेला जेव्हा कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला रसिकतेचा स्पर्श होतो, तेव्हा परमेश्वराचा संचार होतो असं म्हटलं जातं. ज्याच मातीमध्ये ज्ञानाचे कुंभ पचवले, याच मातीनं ईश्वराच्या शब्दपुत्रा झेलल्या, याच मातीमध्ये इंद्रायी भीमेचा संत शांत प्रभाव अनुभवला. याच इंद्रायी भीमेनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं स्वराज्य, याची देहा याची डोळा पाहिलं, ते स्वराज्य या मातीमध्ये उभा राहिलं. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वंचिल तोचे लावो प्राणीजात, हा विचार ह्या मातीनं दिला. याच मातीमध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ उभारली. याच मातीमध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपला आणि तोच वारसा कारंजकर सरांनी आपल्या मनी रुजवला आणि ती गोष्ट सरांनी तोच त्यांचा वारसा घेऊन आपलं कार्य चालू केलं. माझा सरांचा एवढा परिचय का की मी सरांचा विद्यार्थी नाही, पण आमच्या गावात सर कुरडूत शाळा शिकवायला असताना सरांचं एक मी बघायचं आहे की बाबा सर वेळेवर सकाळी वेळेवर लवकर येणे, मुलांना शिकवणे आणि ते कुणाकुणाला तरी रुजायचं नाही. पण काय आहे सर, तुमचं जे कार्य आहे ते इतकं जबरदस्त आणि बहुमोल आहे की सांगायचं. सर काय झालं की एका जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्यानंतर कारण का सगळं प्राणी सगळं पळून गेलं आणि एक चिमणी होती. ती चिमणी सर त्या आगीवर त्या झऱ्यावर जायची आणि त्या झऱ्यातलं पाणी घ्यायची आणि त्या आगीवर टाकायची. परत ती चिमणी जायची, झऱ्यावर पाणी घ्यायची चुचीतनं आणि परत त्या आगीवर टाकायची. त्यावेळी तिथं कावळा होता. तो म्हटला अगं हे चिवताई सगळीच पळून गेली, तुझी चोच एवढी, तू त्या झऱ्यावर जाणार, तिथनं पाणी घेऊन येणार आणि त्या आगीवर टाकणार, त्या आग विझल का गं? त्यावेळी त्या चिमणीनं एक दिलेलं उत्तर म्हणली का, तर जरी आग नाही विझली आणि मी आज जरी काय झालं तरी ज्यावेळी ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात माझं नाव नसणार आहे, आग विझवणाऱ्यात माझं नाव असणार आहे. सर ज्यावेळी शाळेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सर तुमचं नाव हे गावात आणि भागातल्या ज्या शाळेत तुम्ही काम केलं सा त्या सर तुमचं एक म्हणजे इतकं भारी वाटलं. कारण का तुम्ही आज 19 वर्षे त्या आमजाई वरवड्यात होता सा, त्या तिथला मामा एक आला आमजाई वरवड्यातनं. कारण का 19 वर्षाची तुम्ही आठवण ठेवली सा. आता माणूस एकदा गाव सोडून बाहेर आला की मागं भावाची सुद्धा ओळख ठेवत नाही आणि तुम्ही जे सराचा ओळख ठेवली सा एवढा गोतावळा जमा झाला आहे. म्हणजे सर तुम्ही त्यांच्या संग इतकं भारी की बाबा हे आपलीच म्हणून वागला जा. आणि सर मला एक बोलायचं चान्स मिळाला कारण का तुम्ही सगळी गुरुवरी आहे सा. कारण का गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरु एक शेतकरी आणि दुसरा सैनिक, ह्या तिन्ही शिवार ह्या जगात श्रेष्ठ कोण नाही. का सर माहिती आहे का, तर एक शेतकरी आपलं धान्य बिन्य जे पिकवतो ते धान्य पिकवत असताना तिथं कधी जातीभेद बघितला नाही. कारण का ते झालं मांजर आलं, कुत्रा आलं, घरातली पोरं ढोरं सगळी त्यो बघ घेतोय आणि राहिलेलं धान्य बाजारात नेऊन घालतो. त्यावेळी त्यानं कधी जातीभेद बघितला नाही. आणि सर दुसरं म्हणजे गुरु ह्या जगाला ज्ञान देणारं, तर ते गुरु सर तुम्ही म्हणजे का, तर गुरुचं महात्म्य इतकं मोठं आहे. तुम्हाला एक जाता किस्सा सांगतो. ओमानच्या राजाला भेटायला शंकरदया शर्मा गेलेत आणि शंकरदया शर्मा जाईत असताना ओमानचा राजा त्या शंकरदया शर्मांना राष्ट्रपतींना घ्यायला आला आणि घ्यायला आल्यानंतर सर त्यावेळी घेतलं. ओमानचा राजा राष्ट्रपतींना न्याय आला, त्या विमानात आला, राष्ट्रपतींच्या पाया पडला. पाया पडल्यानंतर त्या गाडीचं सारथ्य केलं आणि आपल्या राजवाड्यापत्र नेलं, ओमानचा राजात नेलं. त्यावेळी ओमानच्या
BCCच्या पत्रकार सगळी चकित झाली, कारण का आमचा ओमानचा राजा सर्वश्रेष्ठ मानणारा राजा, आम्ही प्रत्येक त्या राजाला देव मानतो, आणि तो राजा आज पत्तर अमेरिकेचा राष्ट्रपती आला, रशियाचा राष्ट्रपती आला, यांना कधी न्यायला गेला नाही, आणि भारताचा राष्ट्रपती आल्यानंतर आमचा राजा त्या राष्ट्रपतीला न्यायला कसा गेला. BCCच्या पत्रकारानं त्या राजाला प्रश्न विचारला, त्यावेळी त्या राजानं सांगितलं की मी ओमानचा राजा आहेच, ह्यात काही 100% चुकीचं नाही, पण मी ज्यावेळी भारतात पुणे विद्यापीठ शाळेत शाळा शिकायला होतो त्यावेळी शंकरदयाळ शर्मा मला गुरु होते. मी एका राष्ट्रपतीला सन्मान केला नाही, मी माझ्या गुरुच्या पाया पडलो, कारण का गुरु एवढं राष्ट्रपतीपेक्षा थोर गुरु आहे. आणि सर तुमच्यात मला बोलण्याचं संधी मिळाली. सर एकदम तुमचं कार्य जबरदस्त आहे, कारण का आम्ही शेतकरी सर माणसं, पण बाबासाहेबांच्या विचारावर, शिवाजी महाराजांच्या विचारावर, छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर, लोकशाहीराव अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर, अल्ल्यादेवी यांच्या विचारावर जे तुम्ही काम केलं सा, आणि जे तुम्ही काम केलं सा सर, ते इतकं भारी न भूतो न भविष्य इतकं सर काम केलं सा. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. आपल्या वाणीतून आपण सरांच्या कार्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी पाढा वाचलात. यानंतर ज्याचा आपण आताच या ठिकाणी शिक्षक बँकेचे चेअरमन माननीय SB पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी शेंडगे सरांनी करावं अशी मी शेंडगे सरांना विनंती करते. एक दिवस अस्ताव्यस्त पडलेली फुलं हारातील फुलांना पाहून रुसली. एक दिवस अस्ताव्यस्त पडलेली फुलं हारातील फुलांना पाहून रुसली. तेव्हा हारातील फुलं म्हणाली, हे नशीब यायला अगोदर काळजात सुई टोचली. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. यानंतर आपण ज्यांची यानंतर सरांच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी मारुती विष्णू पाटील सर पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. ते आपले मनोगत व्यक्त करतील. कृपया मान्यवरांना विनंती आहे की आपलं मनोगत थोडक्यात आटोपतं घ्यावं. हॅलो, सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो. मला अभिमान वाटतो की मी अशा कार्यक्रमाला आणि अशा आदर्श शिक्षकांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये आलो की मी त्यांचा 1989चा आमजावर्डे गावचा पहिला विद्यार्थी, तसेच माझे मित्र पण आलेले आहेत. 6-7 जण आम्ही आलो. मला सर्वांनी सांगितलं की काही करून आपण जायचं. सरांनी पण आम्हाला वेळोवेळी व्हॉट्सअप प्लस फोन करून सुद्धा, सर सॉरी मी तुमचा कॉल उचलू शकलो नाही का तर मी मीटिंगमध्ये होतो. सरांची सुरुवात म्हणजे सर कडक होते हे म्हणण्यापेक्षा जास्त मुलांच्याकडनं कसं करून घेता येईल शिक्षण, प्लस त्यांना सरांची वाद्य, म्हणजे सर मला आता त्यावेळीचं सगळं काही आठवत नाही, परंतु तुमचं काही म्हणजे जे पेटी वाजवणं, त्याच्यानंतर आमचं नाट्यसंमेलन, हे सर्व कार्यक्रम सर आमच्याकडनं करून घेत होते. ते आम्हाला आठवतं आहे अजूनसुद्धा. आणि त्यांचं वेळोवेळी यूट्यूबवरून ज्यावेळी कार्यक्रम बघतो त्यावेळी मी स्वतःहून सर्वांना दाखवतो की हे आमचे आदर्श शिक्षक आहेत, ज्यांच्यापासून आमची सुरुवात झाली. हाच सर आम्हाला अभिमान वाटतो खूप. मी पुण्यात जरी असलो तरी कालपासून माझं म्हणजे 3 दिवस झालं माझा प्लॅन चालू होता की काही करून जायचं. आणि सकाळी उठलो, गाडी स्टार्ट केली, इथं आलो. तर उद्या सकाळी परत जाणार आहे मी. सर परत मी आल्यानंतर तुम्हाला सेपरेटली भेटायला येणार आहे. मी कोल्हापूरमध्येच राहतो. परत एकदा सरांचं स्वागत करतो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण ज्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या कारंजकर सरांना मी आपल्या विचारासाठी या ठिकाणी आमंत्रित करते. सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, आज या ठिकाणी माझा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमानिमित्त या विचारपीठावर उपस्थित असणारे
आदरणीय उपशिक्षणाधिकारी एस के यादव साहेब, त्याचबरोबर शाहूवाडीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय विश्वास सुतार साहेब, त्याचबरोबर आमच्या करवीर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आंगरे साहेब, शिक्षक संघटनेचे नेते आणि शिक्षक बँकेचे चेअरमन आदरणीय यश व्ही पाटील सर, आमच्या शिक्षक बँकेचे संचालिका आदरणीय केनवडे मॅडम, वर्षा केनवडे मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे गुरुवरी आणि मला सतत मार्गदर्शन करणारे, अजूनही मार्गदर्शन असतं त्यांचं, असे आदरणीय आमचे आनंदा रामचंद्र पाटील, अर्थात त्यांना आम्ही आरा पाटील असं म्हणतो. त्याचबरोबर हायस्कूलमध्ये मला सतत मार्गदर्शन करणारे आणि कला शिक्षक असणारे आदरणीय डी बी शिपेकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माझे मेहणे आदरणीय म्हणजे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले आदरणीय संभाजी गंगापुरी सर, शिक्षक संघटनेचे दुसरे नेते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय बाळासाहेब पाटील बी एस पाटील, आमचे दुसरे मेहणे माजी सरपंच असणारे आदरणीय एकनाथ कांबळे सर, त्याचबरोबर आमचे साडू बी एम कांबळे सर, तेही मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आमचे आदरणीय आकुर्डेकर साहेब, त्याचबरोबर उपस्थित आता बरेचसे मान्यवर आहेत, आमचे बाजीराव कांबळे सर आहेत, पोद्दार सर आहेत, आमचे संजय मोहिते सर आहेत. या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीलाच धन्यवाद मानतो. मला बोलायचं होतं, आता 8:45 वेळ झाली, काय नेमकं बोलायचं, कुठल्या विषयावर बोलायचं सुचन असं झालं. तरी पण मी कमी वेळेत जेवढं सुचेल भावेल तेवढं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करीन. पावसाळ्याचे दिवस होते, जून महिना होता, पाऊस पडत होता, ओढ्याला पाणी वाहत होतं, आणि सकाळचंच आमचे बाबा मला म्हणाले, जेवलास काय, आणि घरात हाक दिली, जेवायला वाढ. आणि मी जेवलो. जेवल्यानंतर बाबांनी काय केलं, माझ्या डोक्यावर प्लास्टिक पिशवीची खोळ अडकवली. आपणही आपल्या डोक्यावर प्लास्टिक पिशवीची खोळ बांधली, हातात दगडी पाटी पेन्सिल घेतली, मला खांद्यावर घेतला, आणि आमच्या बाबांचे पावले झपाझप शाळेच्या वाटेने चालू लागलेत. शाळेत बाबा आलेत. शाळेपर्यंत जाईपर्यंत बाबांच्या बरोबर असताना मला आनंद वाटत होता, परंतु शाळेत गेल्यानंतर बाबांनी मला खांद्यावरून खाली घेतला आणि जमिनीवर ठेवला. तेव्हा आमच्या बाबांचा असणारा कावा माझ्या लक्षात आला, आणि मी पटकन बाबांची म्हणजे पायाला मिठी घातली. बाबा माझी मगर मिठी सोडत होते, आणि मी इतकी मगर मिठी मारली होती की बाबांना ती मगर मिठी सोडता येत नव्हती. मग तसं बाबांनी माझ्या पाठीवर रप्पाट घालायला सुरुवात केली, तरी पण मी मिठी सोडना. तसा बाबांचा रप्पाट्यांचा जोर वाढायला लागला. शेवटी माझी ती मगर मिठी ढिली झाली, आणि बाबांनी काय केलं, सगळ्या वर्गातल्या मुलांना म्हटलेत, दार लावा रे पटकन. आणि बाबा म्हणजे अगदी जादूगरासारखे वर्गाच्या बाहेर गेलेत. मुलांनी दाराचा दरवाजा लावला, मला काहीच करता येईना. माझे सगळे प्रयत्न फसले. रडायला लागलो, ओरडायला लागलो, बोंबलायला सुद्धा लागलो. आणि मग काय माझी तिथं सुटणूक झाली नाही. शेवटी रडत रडत बसलो. मग आमच्या शाळेत असणारे आमचे पांडुरंग वाघरे गुरुजी, त्यांना आम्ही पांडू गुरुजी सगळे गावातले सगळे म्हणतात, तर आमचे गुरुजी आलेत आणि म्हटले, रडू नकोस. प्रार्थना झाली, परंतु प्रार्थनेकडे माझं लक्ष अजिबात नव्हतं. सगळं लक्ष माझं घराकडं. दुपारपर्यंत गुरुजी होते. गुरुजी दुपारी घरी गेले.
म्हणजे कामानिमित्त. आणि पुन्हा मी भोंगा वर्गात सुरू केला. सर्व मुले मला चिडवत होती, भीती करत होती. आमचं घर आणि आमची शाळा याच्यामध्ये एक मोठा ओढा आहे. पावसाळ्यामध्ये त्या ओढ्यातून खूप पाणी व्हायचं. इतकं पाणी व्हायचं की पूर आला की पलीकडची माणसं पलीकडं, अलीकडची माणसं अलीकडं, पूर कमी ओसरला की लोक मग एकमेकाच्या हाताला धरून पाण्यातून पाय असं सरपटत जायचे. आणि ही मोठी माणसं आम्हाला खांद्यावर घेऊन पलीकडे जायची. मुलं चिडवायला लागली मला, ओढ्याला पाणी आलं आहे, आता तू कसा घरला जाणार. असं म्हटलं की माझ्या डोळ्यातून खूप पाणी यायचं. पुन्हा मी मोठ्यानं ओरडायचं. तेवढ्यात एक मुलगा आला आणि मला म्हणला, अरे तुझ्यावर रामबाबा ओढ्यातून वाहून गेला. माझा धीरच खचला. मी रडायला लागलो. आणि मग इतका रडायला लागलो आणि सगळी मुलं माझी चेष्टा करायची, मस्करी करायची. त्यांना आनंद वाटायचा मला रडवण्यात. रडत रडत बसलो होतो. तेवढ्यात माझं लक्ष खिडकीकडे गेलं. मला आनंद झाला, माझ्या चेहऱ्यावर तेज आलं. कारण तिथं बाबा आमचे आले होते. खिडकीतून आत बघत होते. बाबाला बघितल्यानंतर मी म्हणजे जी मुलं मला चिडवत होती की तुझा बाबा ओढ्यातून वाहून गेला, त्या मुलांच्यावर तुटून पडलो. ती माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी मुलं, इतकं त्यांना बदललं, इतकं बदललं. मी लहान असताना सुद्धा एका मुलाचा तर मी चावाच घेतला. ते जीवाच्या आकांतानं ओरडायला लागलं. तेवढ्यात काही मुलांनी कडी काढली. बाबा आले, मला त्या तावडीतून सोडवलं आणि मला खांद्यावर घेऊन घराडे चालले. विजय मिळवलेल्या राजासारखा मी बाबांच्या खांद्यावर बसलो होतो. आणि ओढ्याकडं बाबा आमचे घराड चालले होते. ओढ्याजवळ आल्यानंतर पूर आलेला होता. माणसं अलीकडं पलीकडं थांबलेली होती. पूर कमी झाल्यानंतर सगळेजण पुरातून हळूहळू जाऊ लागले. मी बाबांच्या खांद्यावर बसलो होतो. आणि मग त्यावेळेला माझे बाबा आहेत याचा इतका आनंद झालेला. मी म्हणून त्या ओढ्यातील पुराचं धन्यवाद मानलं आणि घरामध्ये गेलो. आणि संध्याकाळी पुन्हा उद्या शाळेला जावं लागणार या विचारानं झोप लागणार. आणि नंतर कधी झोप लागली मला माहिती नाही. असे दिवस चालले होते. आणि मग काही दिवसांनी थोडं मित्रांच्या नादानं म्हणूया शाळा चुकवण्याचा छंद लागला. ओढ्यावर जायचं आणि खेळत बसायचं. आणि संध्याकाळी घंटा झाली की घरी यायचं. एके दिवशी काय झालं, आमचे बाबा गावात गेले होते आणि आमचे पांडुगुरुजी म्हणाले, सुनल्या कुठं शाळेत आलं नाही 15 दिवस. बाबा म्हणाले, आलं नाही 15 दिवस, हे कार्ट जाते कुठं काय माहीत म्हणलेत. मग बाबांनी 2-3 दिवस मला काही बोलले नाहीत. कुठं जाते काय करते याचा शोध घेतला. आणि एक दिवस शाळेची घंटा झाली आणि आम्ही घंटा झाली की बरोबर घरामध्ये आम्ही जात होतो. दप्तर घेतलो. माझ्यावर आमचा बंड्या, मन्या, दत्ता, संभ्या ही आमची 4-5 जणांची जोडी. आम्ही दप्तर घेऊन घरी चाललो. घरात गेलो. असा घरात एक पाऊल टाकतोय तेवढ्यात बाबांच्या हातात अशी ती निंगडीची ओली काठी असते, ती काठी घेऊन बाबा बसलेले. आणि असं घरात पाऊल टाकताच बाबा म्हणाले, शाळेलाच गेलतास ना. असं म्हटल्यानंतर मी घाबरलोच. हातात ती काठी दिसली. मी म्हटलं काहीतरी बाबांनाच समजलंय. मी काहीच बोललो नाही. तेवढ्यात बाबाने काय केलं, माझा एक हात धरला आणि त्या ओल्या निंगडीनं मारायला सुरुवात केली. पायावर, हातावर, पाठीवर सपासप वार बसत होते. मी जीवांच्या आकांताना ओरडत होतो, परंतु मला सोडवायला कोणाचंच धाडस होत नव्हतं. आमच्या बाबांचा स्वभाव म्हणजे करारी. 6-6.5 फूट उंचीचे, पिळदार मिशा, कोल्हापुरी पायतान. गल्लीतून चालायला आली की असं कार 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 पायतान वाजायचं. आणि गल्लीमध्ये दहशत. कुठलाही मुलगा असा तंबाखूचं व्यसन नव्हतं, एवढी दहशत. आणि मग बाबांच्या तावडीतून कुणी सोडवायचं.
मी तरी अगदी जीवाच्या आकंडानं रडत होतो, डोळ्यातून पाणी वाहत होतं, नाकातून शिंबूड वाहत होता, परंतु मला सोडवण्याचं कोणाचंही धैर्य झालं नाही. तेवढ्यात आमची आजी आली, म्हणाली, होय र पोरग्याला मारतोस, पोरग मेलं बिलं तर. आमच्या आजीला तेवढी बाबा घाबरायची. आजी आल्यावर मला जरा हायसं वाटलं आणि मग माझी कशी बशी सुटणूक त्या दिवशी झाली. मी त्या दिवशी जेवलो नाही, तसाच झोपलो. एवढा आता मार बसलाय, कोण जेवते, कशाला जेवण कुठलं चांगलं लागते हो. जेवलो नाही तरी पण बाबा म्हणत होते, पोरगं जेवलं का बघ. आजीला म्हणत होते, मी ऐकत होतो, तसा मला लईच जोर चढायचा, मी नाही जेवणार म्हणायचा. आणि मग सकाळी गेलो शाळेत. सकाळची शाळा होती, प्रार्थना आमची चालू होती आणि काय झालं मला काय समजलं नाही. मी चक्कर येऊन पडलो. मला जेव्हा शोध आली तेव्हा समजलं की गुरुजींनी कांदा आणून नाकाला लावला. निरोप आमच्या गल्लीत गेला, बाबा पळत आलेत, आई आजी सगळा गोतावळा पळत आला, गल्लीतली सगळी माणसं पळत आलीत. बाबांनी गुरुजींना विचारलं, बाबांनी लगेच मला खांद्यावर घेतलं आणि 2-2.5 किलोमीटर असणाऱ्या तारडे गावात बाबांची पावलं झपाझप झपाझप चालू लागली. डॉक्टरांच्याकडे गेलं, तपासलं, अंगात कणकण होती, अंगावर वळ उठलेले होते. डॉक्टर जरा बाबांना आमच्या रागावले, म्हणाले काय पोरग्याला ही मारायची पद्धत काय. डॉक्टर बाबांना रागवलं, मला जरा बरं वाटलं. आत्ता कसं असं त्यावेळेला मला वाटलं. आणि मग त्या दिवशी घरी आलो, बाबांनी खांद्यावरून घरी आणलं. 2-3 दिवस शाळेत गेलो नाही आणि नंतर मी असा निश्चय केला की येथून पुढं कधीही आयुष्यात शाळा चुकवायची नाही. आणि त्या दिवसापासून मी कधीही पाठीमागं फिरून पाहिलं नाही. पुढं शिक्षण घेत प्रवास चालू झाला आणि डी.एड त्यावेळेला करायचं हे एवढं ज्ञान त्यावेळेला नव्हतं. सुतार साहेब, ज्यावेळेला आमचं 10वी व्हायचं त्यावेळेला हे बी.एड हे काय ज्ञान नसायचं, आम्हाला माहिती आहे. आणि बाबांची इच्छा होती शिक्षक व्हायचं. त्यावेळेला ते पिक्चर मग ग्रामीण असायचं मराठी, त्याच्यात जरा शिक्षकांची भूमिका जरा कशी दाखवलेली असायची आपणाला माहिती की जरा म्हणजे ते अगदी म्हणजे भोळसट अशा त्या भूमिका असायच्या आणि मला ते शिक्षक नको वाटायचं. आणि ते पिक्चरांनी बघितलेलं वकील जरा मला भारी वाटायचं, भारदस, आणि वकील आपण व्हावं असं मला वाटायचं. परंतु बाबांची इच्छा गुरुजीच करायचं. आणि ज्या वेळेला मी डी.एड पूर्ण केलं आणि शिक्षक झालो त्यावेळेला खरोखर या म्हणजे हा जो पेशा स्वीकारला तो मनस्वी स्वीकारला असं वाटलं. तेव्हापासून मी पाठीमागं पाहिलं नाही. गड इंग्लजमध्ये डी.एड करत असताना आमचे मित्र इथं संजय गणपती मोहिते सर आहेत, आम्ही रूम पार्टनर. आम्ही त्या ठिकाणी असणारे इंदू मावशी, आज त्या ठिकाणी असणारे दादू पाटील, नगरपालिकेचे असणारे नगरसेवक, त्यांचा मुलगा, त्यांची सूनसुद्धा नगरसेविका आहेत, त्यांच्या घरामध्ये राहत होतं. या इंदू मावशींनी मला अतिशय लहान मुलासारखं सांभाळलं. 2 वर्षामध्ये कोणतीही आम्हाला आर्थिक अडचण येऊ दिली नाही. बऱ्याच वेळा आम्ही जेवण म्हणजे भातातच चटणी टाकून भात करायचा. इंदू मावशी यायच्या, जेवला सगळ्या बाळांनो, घरातून गरमागरम भाकऱ्या आम्हाला आणून द्यायच्या. बऱ्याच वेळाला पैशाची अडचण असली आम्हाला आणून द्यायच्या. एकदा तर मी आजारी पडलो होतो, रात्री 12:30 वाजता इंदू मावशीनं असं म्हटलं, रिक्षा आणली, मला दवाखान्यात नेलं, इंजेक्शन डॉक्टरांच्याकडून करून घेतलं. मला खूप रागवल्या, का बोलला नाही. आमचे संजय गणपती मोहिते सर आहेत, आम्ही कसे 2 वर्ष काढले त्या आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहेत. आणि डी.एड झाल्यानंतर निवड मंडळाची पहिली परीक्षा, त्याच्या अगोदर मौनी विद्यापीठमध्ये 2 वर्ष मी नोकरीला होतो. त्या ठिकाणी माझ्याकडे 110 विद्यार्थ्यांचा वर्ग दिला होता 4थीचा. 11 विद्यार्थी स्कॉलरशिपला बसवले होते आणि त्यातले 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत 2ऱ्या क्रमांकाने आले होते. सोनाली श्रीकांत जोशी नावाची विद्यार्थिनी आज या ठिकाणी प्रशासनात जिल्हा परिषदेला असणारी विद्या दत्तात्रय वाघरे ही शिष्यवृत्तीला आलेली माझी विद्यार्थिनी आहे. वर्धन आता मॅडम त्यांचं नाव आहे, वर्मा, सॉरी. त्यानंतर आमजावरोडी या ठिकाणी निवड मंडळामार्फत नोकरी मला मिळाली आणि त्या ठिकाणी
मी खूप विद्यार्थ्यांना मारसुद्धा दिलेला आहे. त्यावेळेला मार देणं हे जरा शिष्ट समजलं जायचं. मुलं घाबरायची. गावामध्ये जायचं, राहणाऱ्या मुलांना 4 म्हणजे हाताला पायाला धरून मुलं मी 4 घेऊन जायचं. अगदी पालखी करून लोंबकळत मुलांना आणायचं. हातात माझ्या काठी असायची. कुठला मुलगा राहिला की घरी गेलोच. कुठल्याही मुलगाला घरी ठेवायचं नाही. आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवलेत. त्या ठिकाणी अनेक पालकांनी आम्हाला सहकार्य केले. त्या ठिकाणी असणारे गंगाराम कांबळे आमचे, तानाजी कांबळे आमचे, अण्णाभाऊ म्हणजे अण्णा हुजरे आमचे, मधुकर पारळे आले, वरुटे आलेत. बरीचशी नावं तिथं घेण्यासारखी आहेत. या लोकांनी आमचे शामवांना, परवाच त्यांचं निधन झालं, शामवांना शामराव पाटील, अशा अनेक मंडळी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. आणि त्यानंतर माझी बदली वडकशिवाले या गावामध्ये झाली. वडकशिवाले या गावामध्ये सकाळी 7:30ला मी जात होतो. 6-7 वाजेपर्यंत अभ्यास घेत होतो. त्या ठिकाणी असणारे कृष्णात पाटील माजी सरपंच त्यावेळचे, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष आदरणीय सुहास पाटील, त्यांचे वडील AP पाटील सर, या सर्वांचं त्या ठिकाणी खूप आम्हाला सहकार्य मिळालं. त्यांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं आम्ही काम केलं. आणि त्यानंतर कुरडू या गावामध्ये बदली झाली. कुरडू गावामध्ये सुद्धा झपाटून मी काम करू लागलो. तिथं काम करत असताना आमचे आता बोललेले सागर पाटील, त्यांची मुलगी वैदेही, त्याचबरोबर आमचे पिंटू पाटील, कृष्णा सुतार, जयसिंग चौगले, सुदाम पाटील, दुसरे का आमचे सागर पाटील आहेत, संचिताचे वडील ब्रह्मा पाटील, त्याचबरोबर आमच्या अशोक पाटलांची आई, त्यांना मी मावशी म्हणतोय. खूप त्यांनी तर जवळजवळ 7-8 वर्ष मला मुलासारखं प्रेम तिथं दिलं. घरी गेलो तर कधी माझी पिशवी रिकामी, म्हणजे पिशवी कधी रिकामी नाही, काहीतरी पिशवी भरून देणारच. म्हणजे अतिशय मुलासारखं त्यांनी प्रेम केलं. आणि तिथून मग मी वाशी या शाळेत केंद्र मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन घेतलं. आणि तिथं आल्यानंतर खूप मोठा असा घोटाळा माझा जमा झाला. आमचे ग्रामपंचायती संतोष रानगे असतील, आमचे कृष्णात पाटील असतील, सुहास परीट, त्याचबरोबर श्रीधर कांबळे आणि सरपंच आदरणीय शिवाजी जाधव मिठारी साहेब, आमचे अमित बुडके, आत्ताच त्यांची ग्रामपंचायत, त्यांची ओळख म्हणजे गावचा एक ग्रुप आहे, त्यांची ते ॲडमिन आहेत. त्याच्यातून आमची पहिल्या वर्षातच ओळख झाली. अरुण मोरे असतील, बरीचशी तिथं मंडळी सान्निध्यात आली. आणि जवळजवळ खूप असा शैक्षणिक उठाव या माध्यमातून आम्ही केला. आमचे शाळा व्यवस्थापनचे सरदार लांडगे, निवास लांडगे, विक्रम पाटील, त्याचबरोबर सहदेव गुरव, रुपाली पाटील मॅडम, सगळी काय नाव घेता येणार नाही. या सगळ्यांच्या माध्यमातून एक शाळेचा विकास आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आमचे वाशी शाळेचे मुख्याध्यापक सरपंच जे आहेत सुतारसाहेब यादव साहेब, मला नेहमी म्हणतात, सर तुम्ही या शाळेत आहे तोपर्यंत मी शाळेकडे येत नाही आणि कुणाला पाठवू पण नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, असं ज्या ज्या वेळेला ते म्हणायचे. आम्हाला आणि हत्तीचं बळ यायचं, काम करायचं. आणि सर्वांच्या माध्यमातून तिथं खूप वाशी शाळेमध्ये आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आणि असं काम करत असताना आम्हाला या शैक्षणिक प्रशासनामध्ये अधिकारीसुद्धा तितक्याच म्हणजे मार्गदर्शन करणारे गुरुप्रमाणे लाभले. आमचे विश्वास सुतार सर यांचा आम्ही एकाच केंद्रात अगोदर शिक्षक म्हणून होतो. त्यावेळेला आम्ही म्हणजे मैत्री आमची पूर्वीपासून आहे. सरांच्या घरी आम्ही जात होतो. सरांना गायनाचा छंद आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आहे, गायन आहे, वादन आहे, वक्तृत्व आहे, साहित्यिक आहेत. त्यांच्या घरी जायचं, बऱ्याच वेळा सर अभंग म्हणायचे आणि त्यांच्या घराच्या सगळ्या मंडळींचा आम्हाला परिचय, म्हणजे लहानपणापासून त्यांची ना आमची ओळख आहे. ज्या वेळेला नवोपक्रममध्ये सुरुवातीला म्हणजे नवोपक्रम काय असतो हे मला माहिती नव्हतं. आणि सुरुवातीला काय झालं, मी वळणदार हस्ताचा एक उपक्रम राबवला होता. मला विश्वास सुतार साहेब म्हणले, हां
की एक नवक्रम तुम्ही हे राज्याला पाठवा, आणि त्यांनी आपली एक प्रत मला पाठवली, पुस्तक दिलं, त्याच्यावर मी एक निबंध तयार केला आणि त्याच्यानंतर तो प्रथमच मी जे राज्याला पाठवलं आणि राज्यामध्ये 5व्या क्रमांकानं बक्षीस मला त्या ठिकाणी मिळालं. आणि त्यानंतर मी नवोपक्रमामध्ये पाठीमागं कधीच राहिलो नाही. त्याचबरोबर आमची आदरणीय उपशिक्षण अधिकारी SK यादव साहेब, त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांचं खूप असं मार्गदर्शन. आणि बऱ्याच वेळा आम्ही पुण्याला ट्रेनिंगला जात होतो, साहेब कधी आमच्याशी साहेब म्हणून वागलेच नाही. तिथं आम्ही एका रूटमध्येच राहत होतो आणि म्हणजे साहेब, मी तिथं म्हणत होतो साहेब, बाकीचे सगळे साहेब साहेबांच्या ग्रुपमध्ये असतात आणि तुम्ही साहेबांच्या ग्रुपमध्ये नसताना, म्हणजे आमच्या शिक्षकांच्यातनं नेहमी आहेत 3 दिवस. साहेब मला काय म्हणलेत, आम्ही आमच्या साहेबामधून नेहमीच असतोय, तुमच्यामध्ये राहण्याचा आम्हाला अनुभव कधी यायचा. म्हणजे असं व्यक्तिमत्व असणार आहे. आणि ज्या वेळेला माझा टी व्ही, माझी शाळा माझा टी व्ही हा उपक्रम राबवला, त्यावेळेला या नवोपक्रमाचा राज्यात नंबर आलाच. आणि साहेब मला एखादा म्हणले, सर सुनीलराव काय तो पाठ सादर केला आहे, तो पाठ मी पुण्याला सादरीकरण केला आहे, अफलातून पाठ घेतला, ते वाक्य अजून मला ते भावतंय. असे आदरणीय यादव साहेब, आंग्रे साहेबांचं नेहमीच आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन असते. आमचे संघटनेचे नेते SV पाटील साहेब यांचंही मार्गदर्शन असते, केनवडे मॅडम, त्याचबरोबर आमचे DB शिपेकर सर. शिपेकर सरांचा एक प्रसंग मी माझ्या अंतरंग या नावाच्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. मी आता ते व्यक्त करत नाही कारण वेळ झालेला आहे. मला इथे चिठ्ठी दिली आमच्या सरांनी, खूप मला बोलायचं होतं. तर तो पुस्तक प्रकाशन झालं की वाचता येईल तो प्रसंग. त्याचबरोबर आमचे मेहुणे गंगापुरी सर यांचं खूप मार्गदर्शन आहे. काय घरात काही थोडी जरी काय त्यांना चावू लागली की लगेच एका क्षणात आमच्या घरी धावत येणारे आमचे मेहुणे गंगापुरी सर, त्याचबरोबर एकनाथ कांबळे सर. तुम्हाला मी एक विशेष आज सांगतो की आमचे संभाजीदादा म्हणजे संभाजी गंगापुरी आणि एकनाथ कांबळे हे चुलत मेहुणे आहेत. खरं मी आत्तापर्यंत आमच्यात कधी चुलत नातं मेहुण्याचं नाही आहे, सक्कं मेहुण्याचं नातं आहे, कारण इतकं त्यांचं आम्हाला सहकार्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आमचे BS पाटील सर, त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन आहे. बऱ्याच वेळा आम्हाला त्यांची मदत झालेली आहे. BM कांबळे सर या ठिकाणी आहेत, आमचे साडू, त्यांचंही मार्गदर्शन असतं. आणि दुसरं एक शांत संयमी निगर्वी असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आकुर्डीकर साहेब. आकुर्डीकर साहेबांचं अतिशय शांत आवाजात असं खूप योग्य असं मार्गदर्शन या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. साहेब तुमचंही धन्यवाद म्हणतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी माझ्यावर प्रेम असणारे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, खूप मला बोलायचं होतं, सगळ्यांची नावं घ्यायची होती, परंतु वेळेअभावी ते शक्य झालं नाही. कारण कार्यक्रम वेळानं चालू झाला. तुम्ही सर्वजण माझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटी आलात, मला समाधान वाटलं, खूप आनंद झाला. हे असंच प्रेम राहू द्या. आणि खरं तर तुमचा आभार न मानता तुमच्या ऋणात राहण्याचं मी पसंत करेन. आणि एक आनंदाची गोष्ट असं की सुरुवात आमजावरोडे या गावात झाली, मुहूर्तमेढ असं म्हणूया, आणि शेवट वाशी या गावात गोड असा शेवट माझा झालेला आहे. मी वाशीकरांना धन्यवाद देतो, कारण शेवट अतिशय, मी आमच्या स्टाफना पण म्हणतो की शेवट हा माझा खूप छान झाला. वाशी शाळेमध्ये मला जो शिक्षक स्टाफ लाभला, न भूतो न भविष्यतो असं म्हणायला काय अडचण नाही. कारण या 2 वर्षामध्ये मी त्यांना जपायला पाहिजे होतं, कारण त्या सर्वांनी मला जपलं. आमचे अशोक पाटील सर कलाश्री शिक्षक आहेत. कुठलंही काम असेल, सर थांबा मी करतो, अतिशय सुंदर हस्ताक्षरात करणार. आमचे गोरखनाथ पाटील सर, कुठलंही तंत्रज्ञानी काम, ऑनलाईन कुठलंही काम आहे, सर थांबा मी करतो. म्हणजे मला मोबाईल हातात घेऊ द्यायचं नाही, थांबा आम्ही कशाला आहे. त्यानंतर आमच्या पवळे मॅडम,
कुठलाही कार्यक्रम असला की उपक्रमाचं नियोजन पवळे मॅडम अँकरिंग लगेच करणार. आमच्या शारदा शिंदे मॅडम न सांगता शाळेत येणार, तास घेणार. त्याचबरोबर प्रमिला माने मॅडम, विद्या पाटील मॅडम, आणखी सुनीता शिंदे मॅडम, आमचे शेंडगे सर आणि आमच्या शाळेतून बदलून गेलेले विमल पवार मॅडम. शेंडगे सरांच्या बाबतीत सांगतो की कुठलंही काम असून दे, सरांना म्हटलं सर ऑफिसला जायला लागते, द्या की सर, लगेच जाणार ऑफिसला. म्हणजे कधीही नकार हा शब्द शेंडगे सरांच्याकडून मी ऐकला नाही. अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांनी काम ऐकलं आणि खूप असं म्हणजे मला समाधान आज वाटते सेवानिवृत्त होत असताना. तुम्ही सर्वजण आलात, सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र निवेदकांच्याकडे देतो. धन्यवाद. असं म्हटलं जातं की पुत्र व्हावा ऐसा गोंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र घडवला आमच्या रामचंद्र बाबांनी, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रींनी. अशा जोडप्याला त्रिवार मानापासून आणि मनापासून मुजरा करतो आणि सरांनी आपलं खूप छान मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप आभार.